हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, काही ज्या साड्या असतात त्यांची जी बॉर्डर असते ती खूप हेवी असते. तर अशा हेवी बॉर्डरवाल्या साड्या नेसताना काही महिला बऱ्याचदा अशा काही चुका करतात. तर त्या चुका कशा टाळायच्या आहेत आणि योग्य पद्धतीने साडी कशी नेसायची हे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पहा. तर आता इथे बघा, ही साडी तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल. ह्याची बॉर्डर मोठी पण आहे आणि हेवी पण आहे. तर आता पहिल्यांदा आपण साडी आहे ती टक करून घेणार आहोत. तर साडी टक करताना पहिल्यांदा काय करायचं, साडीचं जे टोक असतं ते त्या ठिकाणी आपल्याला एक गाठ बांधायची आहे आणि त्याच्यानंतर साडी आपल्याला टक करायची आहे. कारण की ही साडी हेवी आहे आणि ती कशी ते जे टोक असतं ते हळूहळू खाली सरकू शकतं. तर यासाठी तुम्हाला ते गाठ बांधायची. तुम्हाला समजा गाठ बांधायची नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, साडी टक करून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला बॉबी पिन किंवा एक्स पिन किंवा यू पिन ह्या 3 पिनांपैकी तुम्ही कुठचाही पिन तिथे लावू शकता. फक्त तुम्हाला सेफ्टी पिन जी आहे ती लावायची नाही आहे. कारण काय होऊ शकतं की ती सेफ्टी पिन जर का ओपन झाली तर तुम्हाला ती लागू शकते. यासाठी तुम्हाला एक्स पिन, यू पिन किंवा बॉबी पिन याचा वापर करायचा आहे. आता बघा, पुढून पाठीमागून व्यवस्थित अशी साडी आपण टक केलेली आहे. आता इथे साडीचा आपल्याला पदर काढायचा आहे. तर पदराची दोन्ही टोकं मी एकत्र केली आणि त्याच्यानंतर पाठीमागून फिरून हा पदर जो आहे तो मी माझ्या डाव्या खांद्यावरती घेणार आहे. आता इथे बघा, काही अशा साड्या बघा असतात त्यांची ही जी बॉर्डर असते ना बघा, ती अशी पूर्ण अशी पुढेपर्यंत येते. तर कसं आहे, जर बॉर्डर जर का लांब असेल तर तुम्ही या पद्धतीने फोडून अशी घेतलात ना बॉर्डर, म्हणजे जे आपल्या डाव्या साईडला बघा बॉर्डर अशी दिसते साडीची, तर ती फोडून अशी आली की खूप सुंदर दिसते. पण आता ह्या साडीचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, जर का मी बॉर्डर अशी पुढे अशी घ्यायला गेले तर आपला पदर आहे तो आपल्याला कमी पडत आहे. अगदी सिंगल पदर पण मी घेऊन बघितला, पण सिंगल पदर पण आम्हाला कमीच पडत होता. तर यासाठी तुम्हाला ही पद्धत आहे ती वापरायची नाही. समजा साडीची बॉर्डर मोठी असेल, अगदी लांबलचक असेल, तर तुम्ही फोडून अशी व्यवस्थितपणे घेऊ शकता. दिसायलाही खूप सुंदर दिसते. पण काही साड्यांची बॉर्डर जी असते ती कमी असेल, जशी या साडीची आहे त्याप्रमाणे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जसा तुम्ही पदर घेता त्याचप्रमाणे तुम्हाला इथे पदर आहे तो घ्यायचा आहे. तर पदराची जी उंची आहे ती आपण बघितलेली आहे. आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे, इतकी आपल्याला पदराची उंची असते ते घ्यायची असते. पदराची उंची झाली की त्याच्यानंतर आता इथे पदराचे आपल्याला प्लीट्स काढायचे आहेत. मी बऱ्याचदा असं तुम्हाला सांगत असते की डाव्या साईडने सुरुवात करा, कारण की डाव्या साईडने आपण प्लीट्स काढल्या की सगळ्या अगदी व्यवस्थितपणे येतात. पहिली जी प्लीट असते ती आपल्याला मोठी काढायची असते आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट असतात त्या पहिल्या प्लीटच्या मानाने त्या छोट्या छोट्या काढायच्या असतात. आता इथे बघा, अगदी बॉर्डर जितकी आहे तेवढीच मी पहिली प्लीट काढली आहे आणि ती बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट आहेत त्या मात्र त्या प्लीटच्या मानाने मी लहान काढलेल्या आहेत. आता इथे आपल्याला पदराच्या प्लीट्स एकत्र करून घ्यायच्या आहेत. काही जणी काय करतात, ज्या ठिकाणी पदराला आपल्याला पिन जी आहे ती लावायची आहे ना, तर खांद्याच्या तिथपर्यंत जे अंतर असतं ना, तर त्याच अंतरावरती सगळ्या ज्या प्लीट आहेत ते एकत्र करतात. पण कधी कधी काय होतं की प्रॉब्लेम हा येतो की कुठची जर का प्लीट असेल तर ती थोडीशी बाहेर अशी सरकलीही जाऊ शकते. यासाठी तुम्ही काय करू शकता, पदराचे 2 पार्ट करू शकता जसं मी केलेलं आहे त्याप्रमाणे, आणि 2 पार्ट करून त्या ठिकाणी तुम्हाला पदराच्या प्लीट्स एकत्र अशा करून घ्यायच्या आहेत. पदर आपला इथे रेडी झालेला आहे. आता पदराला आपल्याला पिन लावायची आहे. पिन लावताना नेहमी तुम्ही खांद्याच्या पाठीमागे, अगदी भरपूर पाठीमागे अशी लावायची नाही, पण खांद्याच्या थोडंसं पाठीमागे तुम्हाला ही पिन आहे ती लावायची आहे. एकतर ही साडी जी आहे ती हेवी आहे, म्हणजे जी बॉर्डर आहे ती हेवी आहे, त्याच्यामुळे पदर जर अगदी तुम्ही खांद्यावरती पिन जर का लावली तर पदर जो असेल तो पुढे येऊ शकतो. तर यासाठी मी तुम्हाला सांगेन की खांद्याच्या पाठीमागे तुम्हाला पिन आहे ती लावायची आहे. आता इथे एक प्रॉब्लेम झालेला आहे बघा, हे बॉर्डर जी आहे ती हेवी आहे, त्याच्यामुळे काय होते की समोरच्या ह्या प्लीट्स आहेत त्या अशा पसरले जात आहेत बघा. कारण की बॉर्डरचं वजन आहे त्याच्यामुळे बॉर्डर अशी बाजूबाजूला सरकली जाते आणि मग काय होतं की ह्या बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स असतात त्याही सरकल्या जातात. तर हे समोरून खराब दिसू शकतं. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या एकत्र अशा करून घ्यायच्या आहेत आणि मी ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला सेफ्टी पिन जी आहे ती लावायची आहे. सगळ्या मी प्लीट इथे एकत्र केलेल्या आहेत. तुम्ही अगदी फक्त प्लीट सगळ्या एकत्र करून तिथे पिन लावू शकता किंवा अगदी तुम्ही ब्लाऊजला धरूनही पिन लावलं तरी काही हरकत नाही आहे. आता इथे बघा, मी सगळ्या प्लीट इथे एकत्र केलेल्या आहेत आणि आता इथे मी आडवी जी पिन आहे ती लावणार आहे. इथे सेफ्टी पिनचाच वापर आपल्याला करायचा आहे. फक्त मी इथे आडवी पिन आहे ती लावत आहे. आता बघा, सगळ्या प्लीटनं धरून मी ही पिन आहे ती लावलेली आहे. आता बघा, आधीच्यापेक्षा ज्या प्लीट आपल्या पसरत चाललेल्या होत्या तर त्या आता आपल्या पसरल्या जाणार नाही आहेत, अगदी व्यवस्थितपणे दिसणार आहेत समोरून. तर सगळे प्लीट जे आहेत ते आपल्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्यात. आधीचा लूक तुम्ही बघत असाल आणि आताचा बघत असाल तर आताचा जो लूक आहे तो खूप सुंदर असा दिसत आहे.
तर आता इथे आपल्याला पदराचा जो प्रॉब्लेम होता तो आपला सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. आता समजा ही बॉर्डर जर का असते ना साडीची, ती पूर्ण इथपर्यंत असते ना समोरून, तर आपल्याला इथे सेफ्टी पिनचा वापर करावा लागणार असता. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला वेगळी पद्धत दाखवली असते, पण आता इथे ही बॉर्डर आहे ती तिथपर्यंत नाही आहे. पूर्ण आता ही साईड फिटिंगसाठी आपल्याला पूर्ण जे साडीचं फॅब्रिक आहे ते पूर्ण प्लेन आहे. त्याच्यामुळे आपल्याला नेहमीची जी पद्धत आहे तीच वापरायची आहे. पण ही पद्धत वापरताना पण बऱ्याच जणी चुका करतात. ती काय चुका करतात ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, उजव्या साईडपर्यंतचं हे जे अंतर आहे तितकं जे साडीचं फॅब्रिक आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर या 2 बोटांमधून आपल्याला थोडीशी साडी अशी घ्यायची आहे आणि घेतल्यानंतर आपल्याला रोल करायचं आहे. पण रोल करताना बऱ्याचदा महिला उलट्या पद्धतीने रोल करतात. ही चुकीची पद्धत आहे. याच्यामुळे तुमच्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थितपणे येणार नाहीत, अगदी उलट्या पद्धतीने दिसणार आहेत आणि ते खराब दिसणार आहेत. तर यासाठी तुम्हाला रोल करताना तुमच्या साईडने म्हणजे तुमच्याकडे रोल करत यायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ह्या प्लीट्स आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे अशा दिसणार आहेत. तर इथे बघा मी परत एकदा दाखवते. मी उजव्या साईडच्या कमरेपर्यंत इथे अंतर घेतलेलं आहे. 2 बोटांमधून असं मी साडी घेतली आणि आता इथे मी माझ्याकडे रोल करत येणार आहे. हे बघा, ज्या ठिकाणी मी रोल केलेला आहे तो बेली बटनच्या थोडंसं उजव्या साईडला त्याच ठिकाणी तुम्हाला रोल करायचं आहे. अगदी बेली बटनच्या इथे तुम्हाला रोल करत यायचं नाही. बेली बटनच्या इथे अगदी जवळ तुम्ही रोल केला तर तिथून थोडासा जो साडीचा भाग आहे तो जाडसर दिसू शकतो. तर यासाठी तुम्हाला थोडंसं उजव्या साईडलाच रोल करायचा आहे आणि तो जो रोल आहे तो आपल्याला बेली बटनच्या उजव्या साईडलाच थोडंसं उजव्या साईडला आपल्याला तिथे टक करायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की ही फिटिंग आपली सैल होऊ शकते वगैरे, तर यासाठी तुम्हाला इथे एक्स पिन किंवा यू पिन आहे तो लावायचा आहे. तर इथे मी एक्स पिन लावलेला आहे. एक्स पिनची जर का लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर नक्की तुम्ही घेऊ शकता. आता इथे आपल्याला साईड फिटिंग आपली रेडी झालेलीच आहे. त्याच्यानंतर आता इथे साडीच्या आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत. तर तुम्ही अशा उजव्या साईडने निऱ्या त्या काढू शकता. समजा तुम्हाला डाव्या साईडने सवय असेल तर तुम्ही डाव्या साईडने काढू शकता. तर डाव्या साईडने तुम्हाला समजा निऱ्या नेहमीच्या पद्धतीने जमत नसतील तर तुम्ही काय करू शकता, इथे पोटावरती आपल्या निऱ्या एक अशा निरी काढून अशी धरू शकता, जेणेकरून तुम्ही इझिली त्या निऱ्या त्या काढू शकता. तर निऱ्या काढण्याच्या पण मी वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती तुम्ही तिथे वापरू शकता. आता इथे एक दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो काय होतो माहिती आहे का, की निऱ्या जेव्हा आपण टक करतो ना त्यावेळी वरची ही जी निरी असते ना आपली, ती अशी ना थोडीशी वरती सरकली जाते आणि त्या साईडचा जो म्हणजे उजव्या साईडचा जो साडीचा भाग असतो तसा वरती असा खेचला जातो. त्याच्यामुळे काय होतं की साडीचा फॉल आपला दिसू शकतो. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा ते काय करायचं आहे बघा, सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. एकावरती एक तुम्हाला निरी घ्यायची नाही, सगळ्या निऱ्या एका पाठोपाठ एक घ्यायच्या आणि त्याच्यानंतर वरची जी निरी आहे ना त्याचा जो उजव्या साईडचा जो साडीचा भाग आहे तो आपल्याला टक करायचा नाही आहे. तर तो टक न करता बाकीच्या सगळ्या निऱ्या आपल्याला टक करायच्या आहेत. पण तो टक करण्याआधी आपल्याला ह्या निऱ्यांना एक पिन लावायचा आहे. तर पिन लावताना आपल्याला काय करायचं आहे बघा, सगळ्या निऱ्यांना असं एकत्र धरून फक्त उजव्या साईडचा जो साडीचा भाग आहे तो फक्त आपल्याला सोडायचा आहे आणि बाकीच्या निऱ्यांना आपल्याला आतल्या साईडने आपल्याला परकरला धरून असा इथे एक जी पिन आहे ती आपल्याला लावायची आहे. आता पिन आपली लावून झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पिन लावलात ना तर ती आपली दिसणारसुद्धा नाही, म्हणजे अजिबातच दिसणार नाही. कारण की आपण साडीचा जो उजव्या साईडचा जो साडीचा भाग आहे तो आपण सोडून सगळ्या निऱ्यांना इथे पिन आहे ती लावलेली आहे. आता आपली पिन लावून झाली की त्याच्यानंतर आता निऱ्या आपण टक करणार आहोत. निऱ्या टक करून झाल्या की त्याच्यानंतर उजव्या साईडचा जो साडीचा भाग आहे तो मात्र आपण टक केलेला नाही आहे, कारण की तो भाग आपला वरती कसा खेचला जातो, मग आपलं फॉल दिसतो. तर त्यासाठी तो जो भाग आहे ना तो आपण नंतर टक करायचा. म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपण निऱ्या टक करून घ्यायच्या आहेत आणि फक्त उजव्या साईडचा जो भाग आहे साडीचा निरी धरून जो भाग असतो तो मात्र आपल्याला नंतर टक करायचा आहे. तर खाली अगदी व्यवस्थितपणे तुम्ही बघून जो आहे तो भाग टक करायचा आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ह्या ज्या हेवी बॉर्डरवाल्या साड्या असतात त्या तुम्हाला नेसायच्या आहेत. या पद्धतीने जर का तुम्ही साडी नेसला तर अगदी व्यवस्थितपणे साडी दिसणार आहे आणि अगदी परफेक्ट अशी साडी तुमची नेसून होणार आहे.
तर आता ही जी साडी आहे ती समजा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने नेसायची असेल तर पण तुम्हाला दाखवते, अगदी सोपी पद्धत आहे बघा. तर इथे काय करायचं आहे बघा, फक्त आपल्या साडीचा पदर काढायचा आहे, बाकी काही करायचं नाही. निऱ्या आपल्या जशाच्या तशा आहेत, फक्त मी इथे साडीचा पदर काढला आणि जो आपण पदर जो असतो तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे. फोडून असा आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे. तर त्या डाव्या खांद्यावरती आपल्याला घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आधी ह्या ज्या सगळ्या प्लीट आहेत समोरच्या त्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत. तर आता मी इथे काय करणार आहे, प्लीट एकत्र करून तिथे मी पिन आहे ती लावणार आहे. तर पिन पण कशा पद्धतीने लावायची ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे समोरून आपल्या 2 ज्या पिन आहेत ना त्या लागणार आहेत. तर आता इथे वरती आधी पहिल्यांदा मी ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र करून घेतल्या. तर तिथे आधी मी पहिल्यांदा पिन लावून घेणार आहे. तर पिन लावताना मी काय करणार आहे, वरची जी प्लीट आहे आपली जी बॉर्डर आहे साडीची ती बाजूला करून आतल्या साईडने पिन लावणार आहे, जेणेकरून ती पिन आपली दिसणार नाही आणि अगदी साडीची बॉर्डरच आपली दिसायला पाहिजे. त्याच्यामुळे बघा आपण पदर जो आहे तो अगदी बॉर्डर धरूनच काढलेला आहे. आता इथे दुसरी जी पिन आपल्याला लावायची ती पिन लावताना आपल्याला काय करायचं बघा, सगळ्या प्लीट आपल्या एकत्र करायच्या आहेत आणि आपल्या परकरला धरून ही पिन लावायची आहे. आपण जर परकरला धरून ही पिन लावली ना तर आपल्या ज्या पदर आहे तो अजिबात हलणार नाही आणि अगदी व्यवस्थितपणे समोरून आपला पदर जो आहे तो दिसणार आहे. तर यासाठी तुम्हाला तुमच्या परकरला धरून ही पिन आहे ती लावायची आहे. पिन लावताना मी दोन्ही जी पिन आहेत ते मी आडवेच असे लावलेले आहेत. आता इथे बघा, इथे आपण पदराला 2 ज्या पिन आहेत त्या लावलेल्या आहेत. आता राहिलेला जो पदर आहे आपला तो पाठीमागून आपल्याला पुढे घ्यायचा आहे. फोडून घेतल्यानंतर आपल्याला पदराचं जे टोक आहे आपलं तर ते आपल्या समोरच्या ह्या ज्या पदराच्या खाली घ्यायचं आहे. बघा स्क्रीनवरती तुम्ही पाहत असाल तर त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. तर ते घेताना आपल्याला काय करायचं आहे बघा, पहिल्यांदा आधी ते जे पदराचं टोक आहे ते आपल्या असं हातामध्ये धरून ठेवायचं. जसं मी आता तुम्हाला दाखवणार आहे बघा, अशा पद्धतीने हातामध्ये धरून ठेवल्यावर बघा अशा या 2-3 अशा प्लीट्स पडलेल्या आहेत. तर त्या 2-3 प्लीट्स आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत. एकत्र करून झाल्या की त्याच्यानंतर ह्या पदराच्या खाली आपल्याला अशा घ्यायच्या आहेत आणि तिथे आपल्याला आता एक पिन आहे ती लावायची. जशी मी आडवी अशी पिन आहे ती तिथे लावलेली आहे. आणि तुमच्या उजव्या साईडला बघा, समजा हा पदर खाली सरकत असेल तर तिथे पण तुम्ही एक अशी छोटीशी पिन असते ना ती लावू शकता, म्हणजे तुमचा पदर अजिबात सरकणार नाही. तर इथे मी तुम्हाला लावूनही दाखवते. एकदम छोटी पिन आपल्याला घ्यायची आहे, मोठी पिन आपल्याला घ्यायची नाही आहे. इथे बघा पिन ही मी घेतलेली आहे. आता आपला लुक थोडाफार कंप्लीट झालेला आहे. आता फक्त लास्टला आपल्याला काय करायचं आहे, जो आपला कमरपट्टा जो असतो तो घ्यायचा आहे आपल्याला. आता बघा पाठीमागून आपला गुजराती टाईपमध्ये जी साडी नेसतो त्याप्रमाणेच आपला लुक आहे तो पाठीमागून दिसत आहे. फक्त समोरून जो हा पदर आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. आता बघा इथे मी जो साडीला मॅच होणारा आपल्याकडे जो कमरपट्टा असेल तो तुम्हाला इथे लावायचा आहे. मी इथे कमरपट्टा लावलेला आहे आणि तुम्ही बघत असाल पाठीमागून आणि समोरून कसा आपला लुक आलेला आहे तो खूप सुंदर वाटतं. म्हणजे समजा तुमच्याकडे साडी एखादी असेल बघा, तर तीच साडी तुम्हाला दुसरीकडे म्हणजे कुठच्या लग्नासाठी मोठ्या प्रोग्रामसाठी नेसायची असेल तर आपल्याला कधी कधी कंटाळा पण येतो की तीच परत साडी नेसावीशी वाटत नाही. तर अशी वेगळ्या पद्धतीने जर का तुम्ही साडी नेसलात ना तर ती अगदी तुम्हाला नवीनच्या नवीन वाटणारच आहे आणि खूप सुंदरही वाटणार आहे, तुम्हालाही आवडू शकेल बघा. तर मैत्रिणींनो, ह्या 2 लुकपैकी तुम्हाला कोणता लुक जास्त आवडला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर असेच वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्यांचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत, तर ते पण तुम्ही नक्की पाहू शकता. तर चला आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.